संकल्पित वेळेच्या आतमध्ये काहीच चिंतन मांडण्यापूर्वी एक छोटासा परिहार द्यायचा तो असा. अतिपवित्र पावन मंगलमय पुण्यात आपला हा देगाव गाव अतिशय गोड पावन मंगलमय हा गाव आहे. आपण सर्वजण आज कडाक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. काय निमित्त आहे, काय कारण आहे तुम्हाला सांगू. आपल्या गावातील सर्वांना सुपरिचित असलेले, सर्वांचे अत्यंत प्रेमाचे, स्नेहाचे, जिव्हाळ्याचे श्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुलाबसिंग मानसिंग गिरासे अर्थात आपले सर्वांचे आवडते आप्पा आणि त्यांच्या सौभाग्यवती आईसाहेब निंबाबाई गुलाबसिंग गिरासे या दाम्पत्यांचा पुण्यतिथी महोत्सव आज आहे. तुम्हाला सांगू, दोघांच्या जाण्यामध्ये काहीतरी 3-4 महिन्यांचा अंतर आहे फक्त. हो, तर बघितल्या मी तारखा फोटोवरच्या. दोघांच्या जाण्यामध्ये 3-4 महिन्यांचा अंतर आहे. आधी आप्पा गेले आणि नंतर 4 महिन्यांनी आई साहेब गेल्या. एवढं प्रेम पाहिजे महाराज, खरंच ना. मला आनंद वाटला, समाधान वाटलं. आप्पांच्या जाण्यानंतर अवघ्या 4 महिन्यामध्ये आई साहेबांचं जाणं झालं. आप्पांचा परमार्थ मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यांच्या समग्र जीवनामध्ये त्यांनी पंढरीच्या 55 वाऱ्या केल्या. किती वाऱ्या केल्या? 55 वाऱ्या केल्या. त्यातल्या 7 वाऱ्या त्यांनी पायी पायी केल्या. तुम्हाला सांगू, त्या काळातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांचं सुद्धा कीर्तन त्या काळात त्यांनी देगाव मध्ये घडवलं. एवढं मोठं पारमार्थिक काम आदरणीय आप्पांनी केलेलं आहे महाराज. एवढं मोठं पारमार्थिक काम आदरणीय आप्पांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. त्यांची जी मुलं आहेत, भवान सिंग गुलाब सिंग गिरासे हे चिरंजीव आहेत. गंगा भागीरथी चित्राबाई नारायण सिंग गिरासे ही मुलगी आहे, या ताई चिलाण्याला राहतात. सौभाग्यवती छोट्याबाई दगे सिंग गिरासे ही पण मुलगी आहे, या ताई दांदरण्याला राहतात. आणि श्री आपले सर्वांचे आवडते नाना दगे सिंग गुलाब सिंग गिरासे, नाना दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. असा हा अतिशय गोड परिवार आहे. तुम्हाला सांगू, मागे मला वाटतं किती दिवस झाले आज ते कीर्तन व्हायला आपलं. 1 तारखेला होतं का काय ना, 2 ला होतं. बर बर, विठ्ठल. नर्मदा मैयाची परिक्रमा करून 2 जण, याचा थोडा आवाज द्या, नॉर्मल इको राहू द्या. नर्मदा मैयाची परिक्रमा करून 2 मंडळी जी आली, हो, त्यांच्या निमित्त पाठीमागच्या गलीमध्ये कीर्तन सेवा झाली. नर्मदा मातेबद्दलच आपण सारं चिंतन 2 तास पूर्ण नर्मदा माईबद्दल आपण त्या कीर्तनामध्ये चिंतन केलं. आणि त्याच्यानंतर 2-5 दिवसांनी मला नानांचा फोन आला. आम्ही याला चाललो होतो उज्जैन महाकालेश्वरच्या दर्शनाला. योगायोगाने बघितलं, त्यांना म्हटलं ठीक आहे, मला 1 तासाभराचा वेळ द्या, जर जमलं तर मी नक्की तुम्हाला हो म्हणतो. नानांनी पुन्हा 1-1.5 तासांनी मला कॉल केला. योगायोगाने ही तारीख झाली. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मित्र जयपाल महाराज सेवाडेकर आज आहेत. या महाराजांचं नाव आपल्या आदरणीय हरिभक्तीपरायण चेतन महाराज आहेत. माझ्याबरोबर आमचे शिवाजी दादा आलेले आहेत, खांडेकर सर आलेले आहेत आणि सर्वच मंडळी अतिशय गोड आहे. मला सर्वात जास्त आनंद वाटला ना, या लेकरांकडे बघून वाटला महाराज. या पोरांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही सर्व शेवाड्याचे? बर बर बर, विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना तुम्हा आम्हा सर्वांवर 3 लोकांचं ऋण आहे. त्यातलं पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे संतांचं आणि तिसरं ऋण आहे आई वडिलांचं. देवऋणातून मुक्त होण्याकरता माणसाने काय करावं, तर त्याचं अगदी सरळ सरळ चिंतन आहे. सरळ आहे. हो, देवऋणातून मुक्त व्हावं असं जर वाटत असेल तर सरळ सरळ सांगू, त्या देवाचं कधीच नाव घ्यायचं नाही, म्हणजे माणूस देवऋणातून मुक्त होतो. बरोबर आहे? नाही, त्या देवाचं सदोदित नामचिंतन करावं लागेल. हो, अखंड खंडना जीवन रामकृष्ण नारायण. त्या देवाचं सदोदित नामचिंतन करावं लागेल. किंवा आमचे महाराज म्हणतात ना, दिन रजनी आचे धंदा गोविंदा
दिनरजनी आजी धंदा गोविंदाचे पोवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत किंवा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा अजून प्रमाण सांगू हा गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलाचे सदोदित देवाचं नामचिंतन करावं लागेल म्हणजे मनुष्य देवऋणातून मुक्त होईल. दुसरं जे ऋण आहे ते ऋषी ऋण आहे. या ऋषी ऋणातून मुक्त होण्याकरता काय करावं लागेल? आमचे महाराज म्हणतात त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जावं लागेल. वारकरी परंपरेमधले संत शेवटचे संत वाङ्मयाच्या दृष्टीने ज्यांना मान्यता आहे कारण सद्गुरु निळोबारायांच्या नंतर वारकरी परंपरेने कोणाचंच वाङ्मय स्वीकारलं नाही. शेवटचे संत निळोबाराय त्यांनी सांगितलं संतांनी दाखवलेल्या मार्गावरून जावं लागेल. तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता अपने गुणा कोटे गाए अपने गुणा कोटे महाराज म्हटले तेनेची पंथे चालू जाता. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जर आपण गेलो तर मनुष्य ऋषी ऋणातून मुक्त होईल. जगामध्ये चांगला रस्ता एकच आहे दादा की ज्या रस्त्याने माणसाने चाललं पाहिजे. महाभारतामध्ये असं गोड चिंतन आहे ऐका. यक्ष देवतेने अनेक प्रश्न राजा धर्माला विचारलेले त्यातला हा एक प्रश्न आहे. यक्ष देवतेने विचारलं राजन जगामध्ये चांगला रस्ता कोणता आहे की ज्या रस्त्याने माणसाने गेलं पाहिजे. धर्मराजाने अत्यंत विनयाने उत्तर दिलं. त्यांनी हात जोडून म्हटले हे यक्ष भगवान या जगामध्ये एकच रस्ता चांगला आहे की ज्या रस्त्याने माणसाने गेलं पाहिजे. महाभारतातला श्लोक सांगेल तुम्हाला मी ऐका. महाजनो महाजन म्हणजे ऋषी मुनी सिद्ध संत अमलात्मा विफलात्मा कपिंद्र ज्ञानेंद्र मुनींद्र महानुभाव ही सारी माणसं ज्या रस्त्याने गेली ना त्या रस्त्याने गेली पाहिजे. तो रस्ता चांगला आहे. बरं हे ऋषी मुनी कोणत्या रस्त्याने गेले? म्हणून वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे झाली नकळीची विषयांध म्हणून उघड बोलिलो. वेदाच्या मार्गाने ऋषी मुनी सिद्ध संत गेले. हो मग आपण त्या रस्त्याने गेलं पाहिजे. जगामध्ये चालण्यास योग्य तो एकमेव रस्ता आहे. मग त्या रस्त्याने जर आपण गेलो तर ऋषींच्या ऋणातून मुक्त होतो. आणि तिसरं ऋण आहे आई वडिलांचं ऋण. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता काय करावं तर मला असं वाटतं आदरणीय नानासाहेबांनी जे केलं ते करावं. हो का तुम्ही म्हणाल नानासाहेबांनी काय केलं असं? हो दादा हयात असेपर्यंत आई वडिलांची सेवा केली. ऐका हयात असेपर्यंत आई वडिलांची सेवा केली. त्यांना परमार्थ करण्याकरता सुविधा उपलब्ध करून दिल्या. ऐका त्यांना परमार्थ करण्याकरता सुविधा उपलब्ध करून गेल्या. आणि ते ज्या दिवसापासून गेले त्या दिवसापासून त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम चाललाय. मधल्या काळामध्ये अतिशय गोड भागवत कथा झाली. खरंच आई वडिलांसाठी हे करावं हयात असेपर्यंत सेवा करावी आणि त्यांच्या नावाने ज्ञानदान अन्नदान करावं. कारण शास्त्र असं म्हणतं इथे आपण त्यांच्या नावाने केलेलं पुण्य हे त्यांच्या पदरी जातं
आणि त्या पुण्याद्वारा त्यांना सद्गती मिळते. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. ऐका, आमच्याकडे कुठलीच गोष्ट निरर्थक नाही. तुम्ही सर्वजण मला सांगा, स्मशानात प्रेत खांद्यावर घेऊन जाताना आपण काय म्हणत जातो? काय म्हणतात तुमच्याकडे? बोला, व्यवस्थित वाक्य सांगा मला. राम नाम सत्य नाही ते हिंदी मा म्हणतात. तुम्ही काय जास्त पिक्चर देखताच हिंदी? ऐका, आपल्याकडे काय म्हणतात ऐका, काय म्हणतात? राम बोलो. हा, काय वाक्य येते? राम बोलो भाई राम. ते शुद्ध वाक्य कसं आहे ऐका. ते वाक्य कसं आहे लक्षपूर्वक ऐका. ते वाक्य असं आहे, राम बोलो भाई राम. कसं वाक्य येते? राम बोलो भाई राम. काही काही माणसं काहीतरी म्हणतात. काल मी एका अंत्ययात्रेला चालत होतो, एकाला जरा बारकाईने ऐकलं, तो म्हणे राम बोलो भैरा. ते म्हणतो भैरा नाही रे, तू मीठ भाऊ म्हणणार. खरंच ना, मला काहीतरी म्हणतात, काहीतरी म्हणतात. तो महत्वाचा भाग नाहीये. आपला विषय हा आहे. तुम्ही सर्वजण मला सांगा, या वाक्यामध्ये राम शब्द किती वेळा आलाय? 2 वेळा आला. वाक्याची सुरुवात पण राम शब्दाने आणि वाक्याचा शेवट पण राम शब्दाने. राम बोलो भाई राम. कोणी वाक्य तयार केलं असेल मला माहिती नाही, पण वाक्याची सुरुवात राम शब्दाने, वाक्याचा शेवट राम शब्दाने. म्हणजे एका वाक्यात राम शब्द किती वेळा आहे? 2 वेळा. सांगतो, अंत्ययात्रेला जर 1000 माणसं असतील आणि 1000 माणसांनी हे वाक्य एकदा म्हटलं, रामनामाचे किती जप झाले? 2000. आणि सारी माणसं हे वाक्य म्हणत म्हणत स्मशानात गेले. रामनामाचे किती जप झाले? अगणित जप होतात. त्या जपांचं तुम्हाला मला मोजदाद करता येणार नाही. मग या जपातून निर्माण झालेलं पुण्य हे गेलेल्या माणसाच्या पदरी जातं आणि त्या पुण्याद्वारा त्याला सद्गती मिळत असते. महाराज, त्या पुण्याद्वारा त्याला सद्गती मिळत असते. म्हणजे आमच्याकडे कुठलीच गोष्ट निरर्थक नाही. हो, आता आई वडिलांबद्दल जर बोलायचं ठरलं तर थोडक्यात सांगतो, हयात असेपर्यंत आई वडिलांची सेवा करावी. आईचं निरातिशय प्रेम लेकरावर असतं. तुम्हाला सांगू, कारणाने जे प्रेम करतात घरातली बाकीची माणसं असतात, आणि अकारण आपल्यावर जे प्रेम करतात ते आई वडील असतात. महाराज, आई वडील आपल्यावर अकारण प्रेम करतात. त्यांच्या मनामध्ये काही हेतू नाही, त्यांच्या मनामध्ये काही स्वार्थ नाही, त्यांच्या मनामध्ये काही कारण नाही. अकारण आपल्यावर प्रेम करतात. आई बद्दल सांगताना जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या वाणीला तर बहार आलाय. तुकोबराय म्हटले, जगामध्ये एकच जात अशी आहे की जी कळवळ्याची आहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. जगामध्ये मुलावर प्रेम करणारी एकच जात कळवळ्याची आहे. आई फार प्रेम करते महाराज मुलावर. आई आणि वडिलांचं दोघांचं पुण्य स्मरण म्हणून जरा बोलतो. दोघं थोडे थोडे सांगतो. आईचं विलक्षण प्रेम मुलावर असतं. इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं. त्या पुढे ज्या बसलेल्या मुली आहेत, तुम्ही सर्व मुली, तू मुलगा आहे ना तू? हा, तुम्ही मुली 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 तुम्ही सर्व मुली मला उत्तर द्या. लेकरावर म्हणजे आपल्यावर कोण जास्त प्रेम करतं ग, आई का वडील? हा, जास्त प्रेम आपल्यावर कोण करतं? मम्मी करते का पप्पा करता ग? आठला 8 पार्ट्या बदलावं लागल्या. खतरनाक पोर येतो या त्या राजकारणी दिसू राहिला. आई मुलावर प्रेम करते, इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते. आईच्या प्रेमाला मोजमाप नाही. अजून एक वाक्य सांगू. आई हा शब्द नाहीये, आई हा मंत्र. आई हा शब्द नाहीये, आई हा काय? मंत्र आहे. आपण सर्वजण वारकरी आहोत. आपला मंत्र काय? राम कृष्ण हरी. हा आपल्या वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. ऐका ना, एखादा माणूस जर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करत असेल तर त्याचा उद्धार होईल, यात तिळमात्र संदेह नाहीये. पण एखादा मुलगा जर मातृभक्त असेल
तो आईचा भक्त असेल आणि हातामध्ये जर त्यांनी जपमाळ घेतली आणि आई 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 या मंत्राचा जप केला तर नारदाच्या पवित्र गादीवरून पूर्ण विश्वासाने सांगतो त्याचा सुद्धा 101% उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आई हा शब्द नाहीच आहे, आई हा मंत्र आहे. तुम्ही सर्वजण मला सांगा, बाळाला पहिल्यांदा जेव्हा वाणी येते वाचा तेव्हा त्याच्या तोंडात पहिलं वाक्य काय येतं? पहिला शब्द काय तो? मा. काय तो? मा. आई हा शब्द नाहीये, आई हा सहजच स्फुरणारा मंत्र आहे, सहजच स्फुरणारा मंत्र आहे. बरं, आई किती प्रेम करते मुलावर? आईचं प्रेम तुम्हाला सांगू, किती प्रेम करते आई मुलावर? आईच्या प्रेमाबद्दल एक छोटस उदाहरण सांगतो. भजन म्हणा विठ्ठल. एवढं पोरग हे जे बाळ बसले ना, एवढं पोरग, त्याला सांगितलं बाळा आम्ही तुला जेवायला देऊ. पोरग म्हटलं द्या जेवायला द्या. त्याने सांगितलं आम्ही तुला जेवायला देऊ, तुझ्या डोळ्याला पट्टी बांधू. पोरग म्हटलं जेवायला डोळ्यांची काय गरज आहे? जेवायला काय पाहिजे? हात. अजून काय पाहिजे? तोंड. आंधळी माणसं जेवत नाही का? आंधळी माणसं जेवत नाही, जेवायला हात पाहिजे आणि तोंड पाहिजे. म्हटले आई आई तुझ्या डोळ्याला पट्टी बांधू, तुला दिसणार नाही. तो म्हटला ठीक आहे. वेगळ्या वेगळ्या 10 बाया तुला वाढायला येतील. पोरगा म्हटला ठीक आहे, त्याच्यामध्ये तुझी आई पण असेल. तर तुझ्या आईने तुला कुठला पदार्थ वाढला ते तुला ओळखायचंय. पोरगा म्हटला दादा व्हेरी सिंपल आहे, जरी माझ्या डोळ्याला पट्टी असली तरी वाढायला आलेली बाई बोलेल ना भात देऊ का, वरण देऊ का, याच्यावर मी ओळखेल की ही बाई माझी आई आहे. तो म्हटला तसं काही होणार नाही, तसं काही होणार नाही, वाढायला आलेली बाई बोलणार नाही. म्हणे मग माझ्या ताटामध्ये काय वाढल्या जाते हे मला कसं कळेल? कारण माझ्या डोळ्याला पट्टी असेल ना. म्हटली त्याची पण व्यवस्था आहे. काय? तुझ्या पाठीमागे आम्ही एक माणूस असा उभा करू. म्हटले तो तुला पदार्थाचं नाव सांगेल. पोरगा म्हटला ठीक आहे. पोराच्या डोळ्याला पट्टी बांधली. पट्टी बांधून झाल्यावर चेक केलं दिसतंय का? तो म्हटला विश्वास ठेवा नाही दिसत आहे, कारण लहान पोरं लबाड असतात जरा. खरंच म्हणा हो दिसतंय का? तो म्हटला नाही दिसत आहे. हो देतात. समोर ताट दिलं, पाणी फिरवलं, पोराने जेवायला सुरुवात केली. पोराने जेवायला सुरुवात केली, त्याच्या पाठीमागे एक माणूस असा येऊन उभा राहिला. पुढे पोरगा जेवत होता, मागे माणूस येऊन उभा राहिला. हो लग्नाच्या पंक्तीमध्ये नाही का, पुढे आपण जेवत असतो, मागे माणूस येऊन उभे राहतात. लग्नाच्या पंक्तीमध्ये तर जेवणच अवघड आहे महाराज. काही काही नुसता उभा बी नाही राहत, असं बी करत आवर बुवा लवकर. आता पाठीमागे हा माणूस येऊन उभा राहिला. पहिली बाई आली, पाठीमागचा माणूस लगेच ओरडला या बाईकडे भात आहे, तुला हवाय? तो म्हटला 2 चमचे द्या. त्या बाईने भात वाढला, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे वरण होतं. पाठीमागचा माणूस लगेच ओरडला या बाईकडे वरण आहे, तुला हवं? तो म्हटला 2 चमचे द्या. त्या बाईने वरण वाढलं, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे जिलेबी होती. पाठीमागचा माणूस लगेच ओरडला या बाईकडे जिलेबी आहे, तुला हवी? 2 जिलेब्या द्या. त्या बाईने जिलेबी वाढली, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे पुरी होती. पाठीमागचा माणूस लगेच ओरडला या बाईकडे पुरी आहे, तुला हवी? तो म्हटला 2 पुऱ्या द्या. त्या बाईने पुरी वाढली, निघून गेली. नंतर आल्या बाईकडे भाजी होती. पाठीमागचा माणूस लगेच ओरडला या बाईकडे भाजी आहे, तुला हवी का रे? तो म्हटला 2 चमचे भाजी द्या. त्या बाईने भाजी वाढली, निघून गेली. सारे पदार्थ डोळ्यासमोर आणा. मी सारे पदार्थ सांगत नाही, सारे 10 प्रकारचे पदार्थ वाढले गेले. पोराचं यथेच्छ जेवण झालं. पोराने हात धुतला, पाठीमागून डोळ्याची पट्टी सोडली आणि डोळ्याची पट्टी सोडल्यानंतर साऱ्या बायांनी त्याला घेरलं. त्याची आई पण होती. बोल तुझ्या आईने तुला कुठला पदार्थ वाढला ओळखलं तू? पोराने क्षणभर डोळे बंद केले. त्याचे डोळे आनंदाने किलकिले झाले. त्याने सांगितलं आई काय 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 काय? जी बाई पुरी वाढायला आली होती ना, ती बाई माझी आई होती. आणि योगायोगाने तीच बाई त्याची आई होती. साऱ्या बाईंनी तोंडात बोट घातलं. त्या म्हटल्या काय लबाडी ग हा, हे तुला दिसत होतं का रे? तो म्हटला विश्वास ठेवा माझ्या आईची शब्द, मला दिसत नव्हतं. अरे मग तू कसं काय ओळखलं की जी बाई पुरी वाढायला आली तीच तुझी आई होती? त्याने सांगितलं बघा मला दिसत नव्हतं, तुम्ही कोणी बोलला नाही. पाठीमागे हे दादा मला पदार्थाचं नाव सांगत होते. म्हणे हो, पण तुम्ही मला वाढायला आल्या हे पदार्थाचं नाव सांगायचे, यांनी मला पदार्थाचं नाव सांगितलं की मी प्रमाण सांगायचो. यांनी मला सांगितलं या बाईकडे भात आहे, मी म्हणायचो 2 चमचे टाक.
यांनी सांगितलं या बाईकडे भाजी आहे, मी म्हणायचो 2 चमचे टाका. या प्रमाणामुळे व्हायचं काय, समोरची बाई वाढायला आलेली आहे ना, ती जेवढं सांगितलेलं तेवढंच द्यायची. तुमच्या ध्यानात येत आहे का? ती जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच द्यायची. दुसरी ती एखादी अशी कंजूस असायची ना, ती सांगितलेल्यापेक्षा पण जरासं कमीच द्यायची. हो. पण यांनी जेव्हा मला सांगितलं ना, या बाईकडे पुरी आहे, तुला हवी, तर तेव्हा मी म्हटलं मला 2 पुऱ्या ठेवा. त्या वेडाबाईने माझ्या ताटात 6 पुऱ्या ठेवल्या. त्याच्यावरून मी ओळखलं की ही बाई 101% माझी आई. आई फार प्रेम करते मुलावर. आई इतकं प्रेम आपल्यावर दुसरं कोणी करत नाही. पण तुम्हाला सांगू, या पोरींनी जे उत्तर दिले ते चुकलंय जरा. हो, आईचं आपल्यावर फार प्रेम आहे. आईचं प्रेम मला नाकारायचं नाहीये, पण आईपेक्षा सुद्धा थोडस जास्त प्रेम आपल्यावर बापाचं आहे. हो, आईपेक्षा सुद्धा थोडस जास्त प्रेम आपल्यावर बापच करतो. फरक फक्त एवढाच आहे, आईला आपल्या प्रेमाचं जे प्रदर्शन करता येतं ते प्रेमाचं प्रदर्शन बापाला करता येत नाही. म्हणून तुम्हाला मला प्रत्येकाला आई जेवढी जवळची वाटते तेवढा जवळचा बाप वाटत. किती बापाने प्रेम करावं तुम्ही सर्वजण मला सांगा. तुम्ही सर्वजण मला सांगा. बाप फार प्रेम करतो महाराज. दररोजच्या जेवणाची काळजी करणारी आई आहे, तर लेकराच्या आयुष्यभराच्या सुदूरची काळजी करणारा बाप. घरात काय हवं काय नको ते बघणारी आई आहे, पण मुलगा बाहेर पडल्यानंतर इतक्याला काय हवं काय नको हे बघणारा बाप आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी पुढाऱ्यांची उंबरठी झिजवणारा बाप आहे. नोकरी लागल्यानंतर लग्नासाठी नातेवाईकांची उंबरठी झिजवणारा बाप आहे. हो, लग्नासाठी सुद्धा नातेवाईकांची उंबरठी झिजवणारा बाप आहे. आईला काही त्रास नाही. आई ती वरमानी साडी नेसे हे सारं करणारा बाप आहे. हे सारं करणारा बाप आहे. तुम्हाला सांगू, बाप किती प्रेम करतो मुलावर. एकच वाक्य सांगेल, बाप हा सूर्यासारखा असतो. कोणासारखा? हो, बाप हा सूर्यासारखा असतो. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा ताप असतो. कोणाचा? बापाचा. सूर्यासारखा असतो ना, ऐका, तो जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा ताप असतो. पण तो जर का एकदा नजरे आड झाला की जीवनामध्ये अंधार असतो. असा बाप असतो. आणि असा एक कृतार्थ बाप गिरासी परिवाराने गमावलाय. एक कृतार्थ आई या गिरासी परिवाराने काही वर्षांपूर्वी गमावलेली आहे. बापाचं इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं, इतकं. माझं सांगू, भजन म्हणा विठ्ठल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमची अण्णा 2008 मध्ये वारली जयपाल महाराज. माझे वडील पहिल्यांदाच माझं त्या रायगड जिल्ह्यामधल्या पेण तालुक्यामध्ये देहण म्हणून गाव तिथे कीर्तन होतं. पहिल्यांदाच इतक्या लांब जाणार होतो मी. पहिल्यांदाच इतक्या लांब जाणार होतो. ऐका, धुळ्यावरून सकाळी निघाला. मी टिफिन घेतला होता, डबा घेतला होता. बायपासनी नाशिकला गेलो. तिथून महामार्ग बस स्थानकाला गेलो. तिथून शिर्डी मुरुड जंजिरा बस आहे, 12 वाजता येते. त्या बसने बसलो. पेनच्या पुढे पोयनाड म्हणून गाव आहे, तिथलं तिकीट घेतलं. ऐका, पण मी जसा घरून निघालो तासातासांनी माझ्या वडिलांचा कॉल मला सारखा येत होता मोबाईल. अण्णा मला विचारायचे, कुठपर्यंत गेला रे? दुपारी जेव्हा कासारा घाट, तेव्हा ते जुनाच घाट होता, सिंगल रस्ता होता. हो, तर ग्रीन व्ह्यू म्हणून हॉटेल आहे, तिथे गाडी थांबली. मी जेवत होतो. जेवता फोन आला. मी तसाच रिसीव्ह केला, स्पीकरवर केला आणि म्हटलं, बोला, काय झालं? ते म्हटले, फोन का उचलायला उशीर झाला? माझ्या हाताला ती चटणी लागली होती. त्यांना म्हटलं, पण मी स्पीकरवर केलाय, बोला. जेवण करतोयस का? म्हटलं, हो मी जेवतोय. तुम्ही जेवलात का? ते म्हटले, हो मी जेवलो. आणि संध्याकाळी पोहोचेपर्यंत माझ्या वडिलांचे मला फोन होते.
कीर्तनामध्ये मोबाईल स्विच ऑफ असतो. रात्रीचं कीर्तन असेल तर स्विच ऑफ असेल, दिवसाचं कीर्तन असेल तर सायलेंटवर असेल. हो. कीर्तन जसं पण माझं संपलं 11:15 मी मोबाईल खिशातून काढला आणि ऑन केला. ऑन केला कुठे केला नाही, तेवढ्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. बघितलं स्क्रीनवर तर माझ्या घरचा लँडलाईन नंबर होता. 11:15 वाजता वडील फोन करतात. त्यांना म्हटलं मी तारीख लिहून घेतो तू कोणाची तरी. त्यांना म्हटलं 2 मिनिटं थांबा, मी जरा बघतो. आणि सांगू तुम्हाला, जरा त्या मंदिराच्या पाठीमागे गेलो आणि अण्णांना म्हटलं बोला काय झालं. 11:15 वाजले तुम्ही झोपला नाही. माझे वडील तिकडनं म्हटले तू पहिल्यांदाच एवढ्या लांब गेलास ना, चित्त लागत नव्हतं रे, पण व्यवस्थित झालं ना तुझं कीर्तन. त्यांनी मला विचारलं कीर्तन कसं झालं. त्यांना म्हटलं आता ते मला कसं सांगता येईल कसं झालं, मला कसं सांगता येईल ते कसं झालं. त्यांना म्हटलं तिकडची त्या 2-1 तारखा लिहून घेत होतो. हे मी जेव्हा अण्णांना सांगितलं, अण्णा खूप समाधान आनंद झालं. ते म्हटले मग आता व्यवस्थित झोप, सकाळी लवकर उठ आणि परतीच्या प्रवासाला गाडी पकड. म्हटलं हो तुम्ही निवांत झोपा. मला सांगू, पूर्वी फक्त हे मोबाईलच्या आधीचा काळ सांगतो, मोबाईलच्या आधीचा काळ जेव्हा कॉइन बॉक्स होते, फक्त लँडलाईन होते. मी जर घरी बोललेलो असेल 10 वाजेपर्यंत मी येणार आहे आणि 10 वाजता जर मी घरी नाही आलो ना, तर 10:30 वाजता अनवाणी पाहिने आमच्या अण्णांना रिक्षा स्टॉप पर्यंत येताना पाहिले महाराज. रिक्षावरून उतरल्याबरोबर जर त्यांच्यावर माझं लक्ष गेलं ना, काय झालं, का तुम्ही आलात आणि पायामध्ये चपला नाही तुमच्या. ते म्हटले अरे 10 वाजले घड्याळामध्ये, तू म्हटलं होतं ना 10 वाजेपर्यंत येशील, असं आला नाहीस ना. चित्त लागत नव्हतं. अहो मग अनवाणी पायाने बस स्टॉप पर्यंत आला, चपला घालायच्या ना. घरातून निघालो चपला घालायला विसरलो. तुम्हाला सांगू, एवढं प्रेम आपल्यावर बाप करतो महाराज, एवढं प्रेम बाप करतो. आणि जीवनातून असं बाप जर निघून गेला ना, माणूस खऱ्या अर्थाने पोरक होतो. एकच वाक्य सांगतो, आई ही संगोपन शक्ती आहे, तर बाप ही संरक्षण शक्ती आहे महाराज. हो, आई ही संगोपन शक्ती आहे, तर बाप ही संरक्षण शक्ती आहे. पण आम्ही बापाला जरा घाबरतो, बापापासून जरा तोटक असतो. आम्ही पोरं बापाला जर काही सांगायचं असेल तर आम्ही डायरेक्ट बापाला सांगत नाही, वाया जातो. कोणाच्या माध्यमातून, आईला सांगतो. माझं पोरग पण तसंच करतं, मला नाही सांगत, तिला सांगतं अगोदर, ते अगोदर तिला सांगतं. आम्ही सर्व असेच आहोत, बापासमोर आम्ही डायरेक्ट जात नाही. तुम्हाला सांगू, बापा एवढा मोठ्या मनाचा माणूस कोणी नाही महाराज जगात, कोणीच नाही. अरे जगामध्ये सारे तुम्हाला हरवायला बसले, जगामध्ये एकच माणूस असा आहे जो स्वतः हरून तुम्हाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करतो महाराज. स्वतः हरून तुम्हाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करतो. बाबाबद्दल अजून थोडस एक वाक्य सांगतो आणि बाप या विषयाला मी विराम देणार आहे, बोलणार नाही. तुम्ही महिला मला सर्वजण सांगा, महिला मंडळ सांगा, आईने लहान लेकरू, आपलं लेकरू जर उचललं लहानपणी तर कुठे धरते, कडेवर धरते. अगदी बरोबर आहे. तुम्ही सर्वजण मला सांगा, आणि बापाने कधी लेकरू उचलून धरलंच, कुठे धरतो, खांद्यावर धरतो ना. दोघांनी लेकरू उचलून धरलंय, आईने कुठे धरलं, कडेवर धरलं, बाबाने कुठे धरलं. या दोन्हींच्या धरण्याच्या पाठीमागचा अर्थ सांगतो. आईने लेकरू कडेवर धरलंय का, आईच्या मनामध्ये असा भाव आहे की मला जेवढं जग दिसतं तेवढं याला दिसायला पाहिजे, हा आईचा भाव आहे. पण बाप जेव्हा लेकरू खांद्यावर उचलून धरतो ना, बापाचा हा भाव आहे, महाराज जे मला दिसत नाही ना ते सुद्धा याला दिसायला पाहिजे, हा बाप आहे, हा बाप आहे, हा बाप आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगेल मी की असा एक कृतार्थ बाप या परिवाराने गमावलेला आहे. खूप आई बापाबद्दल खूप बोलता येणार सारखं, वेळ संपुष्टाकडे चाललेली. अभंग नाथबाबांचं अत्यंत गोड आणि चिंतनीय आहे. या अभंगातून नाथबाबांनी तुम्हाला मला प्रापंचिक जीवांना उपदेश केलेला आहे, आपल्याला प्रापंचिक जीवांना उपदेश केलेला आहे. ऐका सज्जन हो, वारकरी परंपरेमध्ये सर्वात मोठी पूजा जर कोणी बांधली असेल, वाङ्मयीन पूजा,
पांडुरंगाची, ती नाथबाबांनी बांधलेली आहे. किती वाङ्मय नाथबाबांचे तुम्हाला सांगू. तुम्ही सर्वजण मला सांगा, 5 हरिपाठापैकी एक हरिपाठ कुणी लिहिलाय? नाथबाबांनी लिहिलाय. ज्ञानोबांचा आहेच बेटा, पण नाथबाबांबद्दल मी बोलतोय. नाथबाबांनी लिहिला. अजून दुसरा प्रश्न, जास्तीत जास्त भारुड कुणी लिहिले? नाथांनीच लिहिले. जास्तीत जास्त गवळणी कोणाचे आहे? नाथांच्याच आहे. तुम्ही मी लिहिलेल्या गवळणी कोणाच्या नावावर खपतात? नाथांच्याच नावावर खपतात. शेवटी एका जनार्दनी लावलं का गवळण चालली ना पैठणला. पण ते बोलू देत नाही. विठ्ठल विठ्ठल. अजून सांगू तुम्हाला, अजून सांगू, ऐका ना. हस्तामालक नावाचा ग्रंथ नाथबाबांनी लिहिलाय. आनंद लहरी नावाचा ग्रंथ नाथबाबांनी लिहिलाय. शुकाष्टक नावाचा ग्रंथ नाथबाबांनी लिहिलाय. आत्मसुख नावाचा ग्रंथ नाथबाबांनी लिहिलाय. रुक्मिणी स्वयंवर नाथबाबा. एकनाथी भागवत नाथबाबा. भावार्थ रामायण नाथबाबा. आनंद लहरी, चिरंजीव पद. किती वाङ्मय सांगू तुम्हाला नाथबाबांचं. त्या नाथबाबांचा हा अभंग आहे. बरं वाङ्मय इतकं गोड आहे, तुम्हाला काय सांगू. एक भजन, मला एक अभंग आठवला. नाथांच्या घराची उलटीच खून, पाण्याची मोठी लागली तहान. 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 अभंग. या अभंगामध्ये ऐका, या अभंगाचा फक्त शब्दांचा अर्थ सांगतो. नाथांच्या घरची उलटी खून, पाण्याची लागली मोठी तहान. नाथबाबा म्हटले, तुम्ही आमच्या पैठणमध्ये या, आम्हाला पाण्याची तहान नाही लागत, पाण्याला आमची तहान लागते. तुमच्या देगावामध्ये कसं आहे, तुम्हाला पाण्याची तहान लागते का पाण्याला तुमची तहान लागते? कसं आहे, पाण्याला तुमची तहान लागते नाही, आपल्याला पाण्याची तहान लागते. बरं पुढचं चरण ऐका ना, तुम्हाला कौतुक वाटेल. आता घागर बाहेर पाणी, पाण्याचे पाणी आले मिळोनी. नाथबाबा म्हटले, आमच्याकडे असं आहे, आतमध्ये घागर आहे आणि बाहेर पाणी. आपल्याकडे कसं आहे, आतमध्ये पाणी आणि बाहेरून. अजून पुढचं कडवं ऐका, तुम्हाला कौतुक वाटेल. अंडी खादली, भात टाकला, बकऱ्या पुढे देव कापला. ऐकू आलं? नाथबाबा म्हटले, आमच्याकडे असं आहे, आम्ही ज्या पातेल्यामध्ये भात बनवला, आम्ही काय केलं, पातेलं खाल्लं, भात टाकून दिला. आपण काय करतो, भात खातून पातेलं घासायला टाकून देतो. पुढे नाथबाबांनी असं लिहिलंय, बकऱ्या पुढे देव कापला. नाथबाबा म्हटले, आम्ही बकऱ्या पुढे देव कापला. आपण काय करतो, देवा पुढे बकरा कापतो. कापतो ना मग, कापत जा, पण नका करा. अवघडच आहे महाराज. एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. हे अलौकिक वाङ्मय नाथबाबांचं आहे. त्या नाथबाबांचा अभंग आहे. ऐका ना, प्रस्तावना थोडक्यात सांगतो. पांडुरंगाने सर्व चराचरात्मक जीवजंतू सृष्टी निर्माण केली. ऐका, पण देवाने सुरुवातीला फक्त आडवे प्राणी निर्माण केले. आडवे तुम्हाला माहिती आहे ना, देवाने फक्त आडवे प्राणी निर्माण केले. यातला या प्राण्यांना निर्माण केलं देवाने, पण एकाला एक अवयव दिला तर दुसरा दिला नाही हो. बऱ्याचशा प्राण्यांमध्ये बऱ्याचशा अवयवांची उणीव आहे. अजून सांगू तुम्हाला, देवाने एक प्राणी असा निर्माण केला ना, एक प्राणी असा निर्माण केला ना, त्या प्राण्याला देवाने पायच दिलेले, पाय नाहीच त्याला. कोणता प्राणी आहे, सर्प आहे. अगदी बरोबर बेटा, सापाला देवाने एकही पाय दिला नाही. बरं दुसरा प्राणी असा निर्माण केला, तू छान उत्तर दिलंस. तुलाच विचारतो, दुसरा प्राणी देवाने असा निर्माण केला, त्याला भरपूर पाय देऊन टाकले. गुई
वा वा भारीच रे. काय सांगितलं तू? इंगोळी. अजून हा वाणे. पण वाण्या म्हणजे दुकानदार नाही रे, पावसाळ्यामध्ये निघतो तो. त्याला भरपूर बाय देऊन टाकले. अजून सांगतो ऐका, तुम्ही मस्त उत्तर देताय दोघं जण. अजून देवाने एक असा तिसरा प्राणी निर्माण केला, त्याला 2 तोंड देऊन टाकले. इकडे पण तोंड आहे आणि इकडे पण तोंड आहे. मालक इकडे कोण काय सांगत होतं? काय रे? हा बोल ना, बोल तू. काय नाव आहे त्याचं? मालक. पण त्याला मराठीमध्ये मांडूळ म्हणतात. काय म्हणतात? त्याला 2 तोंड असतात, इकडे पण तोंड. मी ते हे रामी आहे ना, इथे रामी तुमचं कोणत्या तालुक्यात आहे मला वाटतं, ते कीर्तन करून बोरीस वरून, श्रावण महिन्यामध्ये बोरीस वरून तो मधला रस्ता आहे ना मेरगावला निघतो, तो त्या रस्त्याने चाललो होतो. त्या रस्त्याला दिसलं होतं ते मला. मी पहिल्यांदा बघितलं. 2 तोंडावर लाल बुंद होतं, एकदम जाड होतं चांगलं. आम्ही गाडी थांबून बराच वेळ बघितलं. ते 2 तोंड होते त्याला. इकडनं पण चालतं, इकडनं पण चालतं. त्याच्या जातीची काही माणसं समाजामध्ये आहेत. खरंच ना, इकडे पण आहेत, इकडे पण आहेत ना. आम्हाला याचा बऱ्याच वेळा अनुभव येतो. जयपाल महाराज हो, आम्हाला याचा बऱ्याच वेळा अनुभव येतो. कीर्तनकार बाबांनी पिशे धराले, ज्या स्टँडवर उभा राहतच ना, त्याच तमाशा वालाच नाही पेट्या धराले बी राहतात. खरंच ना. विठ्ठल विठ्ठल. चला जाऊ द्या. मुद्दा हा आहे की अजून एक देवाने असा प्राणी निर्माण केला, असा प्राणी निर्माण केला, त्याला देवाने डोकंच दिलं नाही. डोकं नाहीच आहे त्याला, हेड नाहीच आहे. त्याच्या अंगाला डोळे. कोणतं सांगितलं? खेकडा. खेकड्याला देवाने डोकं दिलं. एक वाक्य सांगू, ज्याला देवाने डोकं दिलं नाही त्याला डोकं असलेले खातात. खरंच ना. कोणाला डोकं आहे कोणाला नाही तेच कळत नाही मला. आमच्या इथे पूर्वी नागसेन आश्रम शाळा होती, वाडी पोखरच्या पुढे, बंद झाली ती आता. त्या आश्रम शाळेमध्ये काही पोरं होते, शिकायला भरपूर होते. पितृपक्ष होता, भाद्रपद महिना, गर्दी कमी होती. आमचंच गाव जेमतेम होतं. आता एवढ्या कॉलन्या झाल्या, आता त्या रस्त्याने चालायला भीती वाटते, एवढी ट्रॉफिक आहे महाराज. निवांत होतं तेव्हाची घटना आहे. मस्तपैकी लुंगी गुंडाळलेली होती, बनेनवरच होतो मी, आणि सकाळी विमानतळापर्यंत पळत गेलो. तिकडनं पळत येत होतो. 7-7:30ची वेळ होती काहीतरी. तो ब्रिज आता मोठा झालाय, पूर्वी लहान होता, लहान होता. त्या ब्रिजवर मी उभा राहतो. मस्तपैकी कोवळं कोवळं ऊन पडलेलं होतं, आणि त्या आश्रम शाळेतली 4-5 पोरं खेळत होते नाल्यात लवना. त्याच्यातल्या एवढ्या एवढ्या पोराने असा बिळात हात घातला आणि एवढा मोठा खेकडा ओढून काढला. त्याचा हात लहान आणि खेकडा मोठा होता. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा खेकडा मी तो बघितला. आणि आता असा हातावर धरला, 4-5 पोरं त्याच्या आजूबाजूला, त्याच्या हातावर खेकडा. माझं लक्ष होतं, त्याने त्याचा पाय का हात काहीतरी मोडतात ते. तुम्ही चांगला बसता तीच राहणार. आमचा असं राही दे. विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, तर त्याचा तो अंगठा मोडला त्याने, बरोबर ना? चुकानं ते सांगत जाय. तो अंगठा मोडला त्याचा, आणि त्याला असं हातावर खेळवायला लागलं. मला राग आला. मी जवळ गेलो, पोरांच्या जवळ गेलो, त्याचा असं गचाणं धरलं. कुठला रे तू? म्हटलं महाराज या आश्रम शाळेत मी आहे. त्याला म्हटलं आश्रम शाळेतला आहे माहिती तुमच्या विनोद भाऊ म्हणून कळालं. हो. कुठलं गाव कुठे आहे तुझं? तो म्हटला नंदुरबार जिल्ह्यातला. काय नाव आहे तुझं? तो म्हणे ज्ञानेश्वर आहे म्हणे. त्याला म्हणतो बोलतो भारी. आई वडिलांनी इथे अभ्यास करायला ठेवलं नाही, हे काय करत बसला? त्या गचांड पकडलं, तुझ्या सरांकडे नेतो. पोरगं काय करायला लागलं. बाबा चुकलं, आता आम्ही या नाल्याकडे खेळायला सुद्धा येणार नाही. त्याला म्हटलं मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. 3-4 पोरं ओढत ओढत मी शाळेच्या गेट पर्यंत गेले. पोरं आकांत करायला लागले, बाबा सोडा, बाबा सोडा. आम्ही त्या नाल्याकडे बघणार सुद्धा नाही, आता खेळायला जायचं लाव. त्याला म्हटलं मी तुला अजिबात सोडणार नाही. त्या पोराची कॉलर मी घट्ट पकडली होती. चल कुठले गुरुजी तुला त्यांच्याकडे घेऊन जातो. बरं झालं त्या वेळात तू हात घातला, तिथे खेकडा होता. दुसरं काही असतं तर तुझ्या आई वडिलांना काय वाटतं रे, आपले पोरं अभ्यास करतात, मूर्ख कुठला. चल म्हटलं, आणि बळजबरी ओढून त्याला शाळेच्या गेट मध्ये घालायला लागलो. तेवढ्या त्यांनी त्या खेकड्याचा हात पुढे केला, आणि मला मोठ्याने ओरडून म्हणे, बाबा लागेच त्या खेकडा तुम्ही लय जा म्हणे, पण मान सोडलं.
कठीणच आहे ना मग. खेकड्याला देवाने डोळे दिले, आपलं डोकं दिलं नाही. अजून देवाने एक प्राणी असा निर्माण केला, त्या प्राण्याला देवाने शेपूटच दिलं नाही, शेपूट नाहीच त्याला. कासवाला शेपूट आहे ना, सशाला पण येणार आहे. वा, बेडकाला शेपूट दिलेलं नाहीये. पण इथून हे जे बोलतायत ना, हे पण उत्तर बरोबर आहे. कोणाला? माणसाला. माणसाला देवाने शेपूट दिलं नाही. तुम्हाला खरं सांगू का जयपाल महाराज, मला असं वाटतं माणसं नको का ते ना, पण कीर्तनकार बाबाच देवाला पाहिजे होत. खरं ना, कारण कीर्तनकार बाबांना दिलं असतं त्याचा काय फायदा? ज्या मंडप ना बाहेर आता त्याच्या बसतच ना, त्यातली शेपूट काही मजार मग ओढता येतात. असे रगड प्राणी देवाने निर्माण केले, पण यातला एकही प्राणी देवाचं भजन करत नाही. आडवे प्राणी निर्माण केले, पण यातला एकही प्राणी भजन करत नाही. तुम्ही असं कधी बघितलं का? बैल निघाले कीर्तन ऐकायला गेले, जाता कधी नाही. तुम्ही असं कधी बघितलं का गाडवं निघाले पंढरपूरला गेले? माणसंच पंढरपूरला जातात महाराज. 55 वाऱ्या झाल्या त्यांच्या. हो, आपणच्या 55 वाऱ्या झाल्या. कौतुक आहे. मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की हे जे आडवी देवाने निर्माण केले, याच्याकडे बघून देवाला वाईट वाटलं. देव म्हटलं हे काय निर्माण केलं भाऊ आम्ही? मग त्या आडव्या मॉडेलची सुधारित आवृत्ती देवाने उभं मॉडेल निर्माण केलं. नुसतं निर्माण नाही केलं, तर या माणसाच्या हृदयामध्ये देवाने ज्ञान घातलं. नाथबाबांनी भागवतामध्ये मोठं गोड चिंतन केले. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान कातले हृदयी. वा, माणसाच्या हृदयामध्ये देवाने ज्ञान घातलं. भजन याच देहामध्ये करता येताना, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. तुम्हाला सांगू, आपल्याकडे उभं मॉडेल देवाला इतका आनंद झाला. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहितात, वैसेचे शेवटी एकच वे बांझोटी मग मोहाचे त्रिपुटी नाचू लागले. काय झालं? लग्न होऊन 20 वर्ष झाले, मूलबाळ काही झालं नाही. 21व्या वर्षी बाळ जन्माला आलं. त्या जोडप्याचा आनंद शब्दात वर्णन करता येईल का? बोला. त्यांना तर असं वाटतं या बाळाला काय करावं, काय नको, काय खाऊ घालावं, काय नको, कुठले कपडे घ्यावे, काय नको, कुठल्या शाळेत टाकावं, कुठल्या नको. इतकं प्रेम करतात. मोठं होतं पोरग, एवढं पोरग होतं. हो, आणि एक दिवस बाप कौतुकाने त्या पोराला चेंडू दाखवतो. बाळू काय? पोरगा म्हणतो बाबा चेंडू आहे. बघ मी चेंडू फेकतो, लक्षपूर्वक बघ. आणि असं करा हात फिरवतो. चेंडू फेकायचं नाटक करतो, चेंडू फेकत नाही. चेंडू कुठे लपवतो? बगलामध्ये. मुलाला विचारतो, बाळू सांग बरं चेंडू कुठे गेला? मुलगा जर हुशार असेल ना, तू लगेच ओळखतो, बाबा चेंडू कुठेच नाही. चेंडू कुठे? बगलामध्ये. मग बापाने जसं मुलासमोर चेंडूचं कुठं टाकलंय ना, तसं देवाने आपल्या समोर संसाराचं कुठं टाकलंय. तैसे असावे हे संसाराचं कोड आहे महाराज. पण कोड म्हणजे काय हो? कोड म्हणजे काय? जे उलगडायला कठीण जातं त्याला म्हणतात, ज्याचं उत्तर सापडत नाही त्याला म्हणतात. तुम्हाला गीतेतलं कोड सांगतोय. एका श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना न चमस्तानि भूतानि पश्यमे योग माहेश्वर. अर्जुना,
माझ्या ठिकाणी भूत नाहीत पण मी भूतांच्या ठिकाणी आहे. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये असं सांगितलं, मस्तानी सर्वभूता न चाहम तेष्वस्थिता. माझ्या ठिकाणी सर्व भूत आहेत पण मी भूतांच्या ठिकाणी नाही. मराठीमध्ये आपण म्हणतो जनार्दनामध्ये जन का जनामध्ये जनार्दन? बोला, जनामध्ये जनार्दन आहे का जनार्दनामध्ये जन आहे? तुकोबारे म्हटले मला कळत नाही, जनी जनार्दन ऐकतो हे मात, कैसा हा वृत्तांत नकळे मज. मला खरंच कळत नाही देवा, जनार्दनामध्ये जन आहे का जनामध्ये जनार्दन आहे? तुकोबारे देवाला हात जोडतात. तुका म्हणे तुझी निवडी हे गुढार, हा गुढार तर तूच निवड, माझ्या बुद्धीला आकलन होत नाही. एकच वाक्य, जिथे जगद्गुरु तुकोबारांची बुद्धी खुंटीत होते तिथे आमचं डोकं काय चालणार आहे? देवाचं कोडं कोणाला कळणार? नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, ती वेगळी चाल होती जरा. बरं चला, काही हरकत नाही. नकळे कानोबाचे कोडे, देवाचं कोडं कोणाला कळणार नाही. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडं फार अवघड असतं. माणूस कोडं फार अवघड असतं. कोडं सांगू तुम्हाला, तुम्ही उत्तर द्या. एक बाई, पाऊस, मोत्याच्या धारा, गोविंदराव चालले बाजारा, राजछत्र धरा. खरं सांगू, या गोविंदा पाय मग सपल्या सुद्धा राहते. खरंच ना, पण तिने किती सुंदर नाव घेतलं ना. मग नाव घेण्यासाठी जसं मध्ये काहीतरी टाकावं लागतं ना, तसं कोडं सोडवण्यासाठी मध्ये काहीतरी टाकावं लागतं. मग हे संसाराचं कोडं सोडवण्यासाठी काय टाकावं असा जेव्हा विचार समोर आला ना, नागबाबांनी गोड दृष्टांत टाकला पक्षाचा, अभंगाच्या पहिल्याचा. आमच्या मंडळींकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. फार सुंदर. पक्षी अंगणी उतरते, हो, पक्षी अंगणामध्ये उतरतात. दाणे वेचायचं संपलं का जशी ते गोरकन उडून जातात ना, बाबा म्हटले असं तुम्ही संसारामध्ये राहा. प्रश्नचिन्ह आहे अभंगामध्ये, ऐका. हो, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती? ते काय गुंतून राहतात? गुंतून राहतात का? नाही ना. पक्षाचं उदाहरण बाबांनी टाकले. याचं कारण, 3 कारण सांगतो. पक्षी जसा स्वतंत्र आहे तसा मनुष्य सुद्धा स्वतंत्र आहे. पक्षी आकाशामध्ये फिरतो तसा मनुष्य सुद्धा आत्मा आकाशामध्ये फिरतो. तिसरं, पक्षाला देवाने 2 पंख दिले, तसे माणसाला पण देवाने 2 पंख दिले. देवाने प्रत्येक मानवाला दिलेले 2 पंख कोणते कोणते आहेत? हा, अजून पाय, अजून हा डोया, अजून कान, अजून तोंड, अजून चालते ना, अजून गरज राहायचे. मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की देवानी जे आपल्याला 2 पंख दिलेत ना, त्यातला पहिला पंख आहे, पहिला पंख आहे प्रयत्न आणि दुसरा पंख आहे प्रारब्ध. प्रयत्नाला या जगामध्ये काही अशक्य नाही. मराठीतली म्हण सर्वांना पाठ आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता केलं इगळे.
प्रयत्नाची कितीतरी उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानोबांच्या ज्ञानदेवी मधलं उदाहरण सांगू. ज्ञानोबा लिहितात का टिटुबी सांसुवरी मापसुरीना सागरी. एका टिटवीने समुद्राच्या काठावर अंडे घातले, समुद्राला भरती आली, समुद्राने अंडे मध्ये ओढून नेले. टिटवी म्हटली या मधोन्मत्त समुद्राने माझे अंडे चमकृत केले का, मी समुद्रच उपसून टाकते. कोण म्हटलं? टिटवी केवढी, समुद्र केवढा. पण चोच भरून घेतलं, बाहेर पाणी घेऊन टाकलं. चोच भरून घ्यावं, बाहेर नेऊन टाकावं. चोच भरून घ्यावं, बाहेर नेऊन टाकावं. जगातल्या साऱ्या टिटव्या झाडून समुद्रावर आल्या. का? समुद्र उपसायला. आपली ना आपण तिला मदत करायला पाहिजे. साऱ्या टिटव्या समुद्र उपसायला लागल्या, आता समुद्र उपसला जाईल का? मग जगातले झाडून सर्व पक्षी एकत्र आले. सारे पक्षी एकत्र आले, चिमणीपासून गिधाडापर्यंत साऱ्यांनी समुद्र उपसला. आता तरी समुद्र उपसला जाईल? त्या पक्ष्यांचा राजा गरुड आला आणि समुद्र उपसायला लागला. आता तरी समुद्र उपसला जाईल का? देवाला जायचं होतं, देवाने विचारलं गरुड कुठे रे? म्हटले समुद्र तीरावर समुद्र उपसतोय. भगवान विष्णू परमात्मा गरुडा करता समुद्र उपसायला आले. आता समुद्र उपसायची गरज नाही. नारायणाला बघितल्याबरोबर समुद्र अंडे घेऊन प्रगट झाला. समुद्राने सांगितलं देवा कशाला एवढा त्रास करून घेतला, एक कॉल केला असता तरी देऊन टाकले असते म्हटले. माझा मुद्दा संपला. एवढीशी टिटवी पण तिने प्रयत्न केला अंडे परत मिळवण्याचा, अंडे परत मिळाले. अर्थ एकच आहे, प्रयत्नाला या जगामध्ये काहीही अशक्य. तुकोबारांचा का अभंग ओलेमुळे भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची चांगलं कार्य सिद्धी. भिंतीवर उगवलेलं पिंपळाचं झाड बघितलंय का तुम्ही? दगडामध्ये उगवलेलं असतं, त्याचं मूळ एवढं कोवळं असतं ना, ते असं वाकवलं तर कटकन मोडून जाईल. पण ते झगडतं सिमेंटशी, विटांशी, भिंतीशी, स्वतःला जागा करून घेतं महाराज. प्रयत्नाला या जगामध्ये काहीच अशक्य नाही. अजून सांगू, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा लिहितात देखे उत्पन्न असेचा पक्षी बळाशी झोंबे जायचा, सांगे केवी नरूत पैसा पावे वेगा. पाडाला आलेला आंबा पोपटाने बघितला, पंख फडफडवलेत, भरकर उडला आंब्याजवळ, आंबा खायला निघून गेला. तोच आंबा तुम्ही मी बघितला. आपल्याला जाता येईल का आंब्याजवळ? नाही जाता येणार. का नाही जाता येणार? पंख नाहीत म्हणून. मग पंख नाहीत म्हणून आपल्याला आंब्याजवळ जाताच येणार नाही? जाता येईल. ज्ञानोबांची दुसरी ओवी, तो हळूहळू ढाळे ढाळे के तुले एके वेळे, तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके. माणसाने जर प्रयत्न केला तर माणूस सुद्धा आंब्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिला पंख आहे प्रयत्न. प्रयत्नाला जगामध्ये काहीच अशक्य नाही. दुसरा पंख आहे प्रारब्ध. प्रारब्ध संबंधाने बोलणार आहे. तुर्तास फक्त एवढंच सांगतो, पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे वेचायचं संपलं का जशी भुरकन उडून जातात ना, असं तुम्ही संसारामध्ये राहायचं. कुठपर्यंत? जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत. असं अभंगाचं दुसरं चरण आहे. अतिशय गोड म्हटलं आमच्या सरांनी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. फार सुंदर.
तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी. 2 चरणांपर्यंत आलो. फक्त 5 मिनिटात कीर्तन संपवतो. मोठ्या प्रेमाने भजन म्हणा. विठोबा महाराज म्हटले तैसे असावे संसारी. असं संसारामध्ये राहू. पण कुठपर्यंत होणार बाबा? नाथबाबांनी इतिहास लावला. जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत राहावं लागणार आहे. प्रारब्ध संपलं की मग मात्र जावं लागणार आहे. सांगू तुम्हाला पहिल्या चरणामध्ये दिलेलं पक्षाचं उदाहरण नाथबाबांना कुठेतरी कमी वाटलं. पक्षी कधीतरी फळाविषयी आसक्त होतो, बंधनामध्ये अडकतो. ऐका ना, हे तुम्हाला पक्षी पिंजऱ्यामध्ये दिसतात का? हे कधीतरी फळाविषयी आसक्त झाले महाराज बंधनामध्ये. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये बंधुरात्मना मनस्तस्य या श्लोकावर इतकं गोड चिंतन आलेलं आहे. पोपट पकडण्याचं उदाहरण ज्ञानोबांनी दिलंय. पोपट पकडणारे कसा पकडतात तुम्हाला माहितीये? मी पण नाही बघितलं, पण मी ज्ञानेश्वरीमध्ये वाचलं. ज्ञानोबा म्हणतात 2 झाडांच्या दरम्यान दोरी बांधतात. त्या दोरीमध्ये एवढी एवढी नळी टाकतात. त्या नळीजवळ पोपटाचं आवडतं फळ बांधतात. कोणतं फळ? पोपटाला कोणतं फळ आवडतं? पेरू का मिरच्या? हा, गरीब ना मिठवली मिरच्या जास्त आवडते. आहे का नको मला? आणि पोपट त्या नळीवर बसला. पोपटाचं वजन पेरू खाण्यासाठी पोपट नळीवर बसला. मध्ये दोरी आहे. ऐका, मध्ये दोरी आहे. आणि पोपट नळीवर बसला की ती नळी गरकन फिरते आणि पोपटाचा उलटा लटकतो. आता ओवे ऐका ज्ञानेश्वरीतल्या. सुखाचे अंग भारे नरिका गोविंद हिरी मोरे परी उडावे तेन पुरे मन शंका. माऊली म्हणतात मग तो काय करतो? वायाची मान पिळी आटुवे अति जवळी टिटांतू नळी धरून टाके म्हणे मी बांधलो असे पुढा अशा भावनेचा बद्य मोडा की मोकली पायाचा चवडा गुविया दिके. आधी घट्ट धरतो. शिकारी येतो, त्याला पिंजऱ्यामध्ये टाकतो, घेऊन जातो. तुम्ही मला सांगा, आकाशामध्ये विहार करणाऱ्या पक्षाला पिंजऱ्यामध्ये राहणं आवडतं का? पक्षाचं एक नाव आहे विहंग. काय नाव सांगितलं मी? विहंग. पिंजरा सोन्याचा जरी असला ना तरी तो काय? पिंजराच आहे. पिंजरा कोणता? डॉक्टर श्रीराम लागूचा नाही म्हटलो मी. ऐका, पिंजरा सोन्याचा. एक मी लहान असताना खूप बाबूजींचं गाणी भक्तिगीत भावगीत येते. मला लहानपणापासून मनापासून आवडतं ते. पूर्वी रेडिओला लागायचं बघा सकाळी सकाळी. पक्षाला पिंजऱ्यामध्ये राहणं आवडत नाही. आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडे सोन्याचा पिंजरा तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने दरी डोंगर वा हिरवीराने जा
आकाशामध्ये विडावं. पण आकाशामध्ये विहार करणारा पक्षी कधीतरी फळाविषयी आसक्त होतो, बंधनामध्ये अडकतो. म्हणून नागबाबांनी दुसरं उदाहरण दिलं, वस्ती कर. वस्ती आला, प्रातःकाळी उठवून गेला. वस्ती करासारखं. वस्ती कर म्हणजे काय? इकडनं एक माणूस निघालाय, दोंडाच्याला त्याला जायचंय, अंधार झाला, तुमचं ते गाव आलं, एका ओट्यावर सुंदर बळकटी पसरवली, निवांत झोपी गेला. उषक काल झाला, प्रातः काल झाला, वळकटी गुंडाळी की चालला. तो असं म्हणतो का या जागेवर मी रात्री मुक्कामाला होतो, आता ही जागा माझी आहे असं म्हणतो? तुम्ही सर्वजण मला सांगा, ही जागा आपली आहे? आपली आहे? तुम्ही मी कायमस्वरूपी इथे राहणार आहोत? राहणार आहोत का? तुम्हाला मला कोणालाच राहता येणार नाही ना. आज आपणच्या पुण्यतिथीला मी बोलतोय, तुम्ही सर्वजण ऐकताय. उद्या आपल्यापैकी कुणीही एक राहणार नाही. उद्या म्हणजे उद्या नाही, घाबरू नका. हो, पण प्रत्येकाला जावं लागेल. जावं नाही लागणार, जावंच लागणार आहे. 9वी मर गए, 10वीं मर गए 788, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी, जम का जब तड़ा खावे तो क्या जाने लड़के. मरावंच लागतं. शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. आमच्या धुळ्याला राष्ट्रसंत पूज्य मोरारी बापूंची कथा झाली होती. बरीच वर्ष झाली त्याला. आता जिथे राम भद्राचार्यांची झाली ना मागच्या वर्षी, त्याच ग्राउंडला मोरारी बापूंची कथा झाली होती. मोरारी बापूंनी एक उदाहरण मोठं गोड सांगितलं होतं, मरावंच लागतं. त्यांनी सांगितलं, एका माणसाची मोटरसायकल चोरीला गेली, त्याने पोलिसात तक्रार केली, पण हरवलेली वस्तू कधी पोलिसात सापडते का? सापडतच नाही. आता मी कीर्तन करून रात्री घरी जातो ना, रात्रभर पेट्रोलिंगच्या गाड्या फिरत असतात, माय 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 माय, तरी चोर सापडत नाही. कुठे जातात काय माहिती. अजून सांगू, बऱ्याच वेळा ते कीर्तन करून घरी जाताना मला चोर सापडतात. हो, पोलिसांना चोर सापडत नाही. कुठेतरी असं वाचलं होतं मी, एकदा पंजाबचा, गुजरातचा आणि महाराष्ट्राचा 3 पोलीस एकत्र आले. काहीतरी असेल, कसला तरी मोठा बंदोबस्त असेल, अनेक राज्यांचे पोलीस एकत्र बोलवले असतील. मस्त लंच टाइम मध्ये त्यांची गाठ झाली. जेवता जेवता पंजाबचा पोलीस म्हटला, आमच्या पंजाबची पोलीस यंत्रणा खतरनाक आहे. म्हणे कशी रे? ज्या दिवशी चोरी दुसऱ्याच दिवशी चोराला पकडतो आम्ही. गुजरातवाला म्हटला, खाली बस, तुमच्यापेक्षा खतरनाक पोलीस यंत्रणा आमच्या गुजरातची. म्हणे कशी? आमच्याकडे ज्या दिवशी चोरी आम्ही त्याच दिवशी चोराला पकडतो, तुम्ही दुसऱ्या दिवशी पकडताना आम्ही त्याच दिवशी. तिथे आपला महाराष्ट्रीयन पोलीस होता. तो म्हणे तुम्ही दोघं जण गप्प बसा. म्हणे का बरं? तुमच्यापेक्षा खतरनाक पोलीस यंत्रणा आमच्या महाराष्ट्राची आहे. म्हणे कस काय? आमले चोरी व्हाना पहिले 2 दिन माहिती राहत, चोरी कोणा घर होई गो असं. खरंच ना महाराज, आमची पोलीस यंत्रणा कार्यक्षम आहे. मुद्दा मला तुम्हाला सोडून द्या ते. आता याची मोटरसायकल चोरीला गेली, याने पोलिसात तक्रार केली, नाही मिळाली. हो, नाही मिळाली. शेवटी सरळ उठला, स्मशानात जाऊन बसला. तुमच्यासारखे सुजाण माणूस होते. त्यांनी बघितलं, जवळ गेले, दादा चांगल्या घरातले दिसत आहे, इथे का बसला? मोटरसायकल चोरीला गेली होती. अहो पोलिसात तक्रार करा की. तो म्हटलं केली होती, हो नाही मिळाली. नाही मिळाली. इथे स्मशानात का बसला? त्या माणसाने दिलेलं उत्तर मोठं गोड आहे, ते जाता जाता घरी न्या. त्यांनी हळूच सांगितलं, चोर किती का पळे ना, पण एक ना एक दिवस इथे येईल ना. कुठे? सर्वे जळून तयारीत राहा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा, देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. घडी घडी काळ वाटायची बाई किती आली आहे. मग असं होण्याकरता नाथबाबा म्हटले, ऐका ना, पक्षासारखं राहा, वस्तीकरासारखं राहा. असं जर राहिलं तर तुम्हाला अजिबात भीती राहणार नाही. अभंगाचं शेवटचं एक जनार्दनी शरण, एक जनार्दनी शरण एका
अतिशय सुंदर, अतिशय गोड. खरं तर आमच्या सर्व भजनी मंडळाकरता आणि सुंदर साऊंड सिस्टीम करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर. महाराज म्हटले शरण एका जनार्दन पैसे असता वय कोण. असं जर राहिलं तर भीती राहणार नाही. आपण नाथ बाबांना विचारू, नाथ बाबा कैसे असता वय कवच. नाथ बाबा सांगतील, अरे बाबा पक्षी अंगणी उतरती तिका गुंतून या राहती ऐसे असता भय कवड. वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला ऐसे असता भय कवड. घेण्याप्रमाणे अभंगाच्या चारही चरणांचा अर्थ आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुलाब सिंग मानसिंग गिरासे, अर्थात आपणा सर्वांची आवडते